MBA BJ. ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटी न्यू दिल्लीचे ते सेक्रेटरी आहेत. अमृत एज्युकेशन सोसायटी बांगरूळचे संस्थापक सचिव, स्पिरिट ऑफ लाईफचे संस्थापक, ज्ञानदा ज्ञानपीठ व छात्र अध्यापक परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष, परफेक्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, महापुरुषांच्या जागरचे प्रोफेसर व फार्मासर आहेत. जागतिक पातळीवर ऑल इंडिया असोसिएशन, महापुरुषांचा जागर व राहुल गांधी मिशन या संस्था त्यांनी सुरू केल्या. त्याचबरोबर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या आदर्श शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केल्या. त्यामध्ये अमृत एज्युकेशन सोसायटी, सुनील करपे एज्युकेशन सोसायटी, ज्ञानदा ज्ञानपीठ, माणिकराव सातव BEd कॉलेज, मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, संदीप माणिकराव सातव पाटील माध्यमिक विद्यालय, त्याचबरोबर गर्ल्स BEd कॉलेज, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, जयवंतराव करपे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आणि गंगाधर करपे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज. भारतातील सर्व जनतेला पुढे नेण्याचा व ज्यामध्ये जातीभेद नाही अशा युवक काँग्रेसचे ते सभासद झाले. त्याचबरोबर औद्योगिक कारणाशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी परफेक्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड व ज्ञानदा उद्योगसमूह यासारख्या अनेक युवक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर शिक्षण सेवक परीक्षा, महापुरुषांचा जागर, राजीव गांधी ही पुस्तके त्यांनी लिहिली. सामाजिक बांधिलकी म्हणून कोणाच्याही मदतीशिवाय जनजागृतीसाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, महात्मा गांधी यासारख्या 25 महापुरुषांचा जागर हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. महिलांमध्ये मनोधैर्य आणि मनोबल वाढावा म्हणून स्वयंसिद्धा हा पुरस्कार त्यांनी सुरू केला. त्याचबरोबर शहीद झालेल्या वीरपत्नींनी सन्मानानं जगावं व त्यांच्याबद्दल समाजात आदर निर्माण करावा म्हणून त्यांनी वीरपत्नी पुरस्कार सुरू केला. सरकार आपल्या दारी या शासनाच्या उपक्रमानुसार त्यांनी त्याच आधारावर आपल्या वाढदिवशी गरजू युवकांना जॉबसाठी प्रचंड असा प्रकल्प सुरू केला. अशी सामाजिक बांधिलकी जपणारे आजचे व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक सुनील करपे यांना विनंती, आपण राजश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांना ऐकावे. आई तुळजाभवानीला त्रिवार अभिवादन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करण्यासाठी आज उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठानने मला इथे निमंत्रित केलं. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्षांचे, सचिवांचे मी मनापासून अगदी धन्यवाद देतो. समोर असणारा विद्यार्थी वर्गाला मला अभिवादन करायचं आहे. अंधार पडत चालला, एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा नक्कीच जिजाऊंचा शिवा पाहिजे आणि तो शिवा इथे समोर बसलेला आहे. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित झालेल्या याच परिसरामध्ये आणि महात्माजींचं नाव घेतलं की अंगावर शहारे निर्माण होतात. बापूजी, तुमच्या विचारांची ताकद मणिभाई देसाईंनी पुढे नेलेली आहे आणि म्हणून तुमच्याबद्दल एकच वाक्य मला सांगायचंय. ते वाक्य कोणतं आहे? बापू, चुपचाप सहन केले सर्व राग तुम्हाला आला नाही, बसले वार सर्वांगावर वार तुम्ही रोखवला नाही. अहिंसेचा पुजारी म्हणून बापू तुम्ही हिंसा कधी केली नाही, तोडीस तोड हवी होती, थोडे तरी काढ मिळे नाही. ज्या जनतेत तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्य व अहिंसेचा सल्ला, मात्र बापू त्याच जनतेने शेवटी तुमच्यावर केला शस्त्राने हल्ला. महात्मा गांधी विद्यालय आहे म्हणून मी महात्माजींची कविता सांगून सुरुवात करणार आहे. या कार्यासाठी आत्ताच ज्यांचं भाषण मी ऐकलं ते राजेंद्रजी, त्यानंतर उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजारामजी, सन्माननीय टिळेकर साहेब आणि उपस्थित असणारा प्रचंड जनसमुदाय, विशेषतः माझा लाडका विद्यार्थी वर्ग आणि या विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक वर्ग. शिक्षक माझ्या मित्र, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस, समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस, पैशासाठी जग धावते मानासाठी रुसू नकोस, शेवटी मात्र लक्षात ठेव सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले
ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महान अर्थ, आहे त्यास महान अर्थ. महाराज असते तर शिक्षकांबद्दल हे बोलले असते. हे मला तुम्हाला सांगायचं. विद्यार्थी वर्ग प्रचंड जमलेला आहे. राजारामजी, मी आपल्याला आज आव्हान करतो, जर आपण आपल्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये पुढच्या महिन्यात जर मला निमंत्रित केलं तर माझ्या 50 लोकांचा छत्रपती महाराजांचा कार्यक्रम मी इथे सादर करेन, 1 रुपया न घेता. महापुरुषांचा जागर करत असताना मी आतापर्यंत 3 वर्षामध्ये कुठेही पैसे घेतलेले नाही, तुमच्याकडे घेणार नाही. परंतु हाच विचारांचा जागर मला करण्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. छत्रपतींचं चरित्र अभ्यासायचं आणि ते सुरू करण्याच्या अगोदर आपण आता काही गोष्टींचा धावता आढावा घेणार आहे. वास्तविक पाहता 3 तासाचा कार्यक्रम आहे. हा एवढा कार्यक्रम तुमच्या समोर सादर करणं आणि तुमच्या वेळेचे परीक्षा पाहणं हे मला जमणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्र, मी विद्यार्थ्यांना गृहीत धरून मुख्य व्याख्यानाला फाटा देऊन धावता आढावा घेणार आहे. का आठवायचं शिवाजी महाराजांना, का आठवलं पाहिजे महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि कशासाठी आठवायचं आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला महाराज कसे जवळचे होते एवढंच फक्त मी सांगणार आहे, बाकी महाराज बोलणार नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये छत्रपती कार्यक्रमामध्ये मात्र तुम्हाला संपूर्ण कार्यक्रम पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र हो, अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची गरज ही प्रत्येकाला आहे. इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला मला आव्हान करायचंय, ताई, शिवाजी महाराजांना तू कधी विसरू नको. शिवाजी महाराज खूप मोठे होते, त्यांचं कार्य मोठं होतं आणि हेच कार्य तुमच्या समोर मांडण्यासाठी आज शिवछत्रपतींचा जागर आपल्याला करायचा आहे. विसरलीस कशी ग ताई, नाही होत माझी आठवण. शिवछत्रपती महाराजांचा आदेश ऐका. जर शिवाजी घडवायचा असेल तर आधी राजमाता घडवल्या पाहिजेत आणि राजमाता घडवणं अतिशय महत्वाचं आहे. कशासाठी करायचा जागर आपल्याला? हा जागर आपण अभ्यासू आणि अभ्यासूनच पुढे जाणार आहोत. तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा अभ्यास करण्याच्या अगोदर फक्त 1-2 मिनिटाचा मी ब्रेक घेतो. नवीन कलाइथे सादर होणार आहे. तोपर्यंत आमचे तुतारी वादक तुम्हाला वेगवेगळे आवाज काढून त्याच्यावर नैसर्गिक वातावरण निर्मिती करतील. शुभा, ए शुभा, आऊसाहेब आदेश. शुभा, कोंढाण्याची अवस्था पाहत नाही रे. शिवाजी महाराजांनी आपल्या आईकडे पाहिलं आणि सांगितलं, आऊसाहेब आदेश. आणि तोच आदेश करण्यासाठी आदेश सोडला. शिवा, कोंढाणा ताब्यात घे. आणि आऊसाहेबांना पाया पडले. शिवाजी महाराज आपल्या आईचा आशीर्वाद घेतला आणि लहान वयातच त्यांनी आऊसाहेबांना मुद्रा करून सांगितलं, आई, एक लक्षात ठेवा, सर्वात मोठं दैवत आहे मराठी माणसाचं आई. आई एक नाव असतं, घराच्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असतं तेव्हा जाणवत नाही, नसली कुठं म्हणजे नाही म्हणवत नाही. ती एक जन्माची शिदोरी असते, सरतही नाही आणि उरतही नाही. आऊसाहेबांचा आदेश घेतला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण बांधलं. कोण होते महाराज? आपले वडील एका जहागीरदाराच्या एका सेनामध्ये काम करत असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. 500 मावळ्यांना बरोबर घेतला. शिवाजी महाराज निघाले आणि पुढे गेल्यानंतर ठरवलं, कोणीतरी गपचूप सांगितलं, तानाजी मालुसरेंना बोलवा. तानाजीला फरमान सोडलं आणि सांगितलं, कोंढाणा घ्यायला जायचंय. महाराजांना परत निरोप आला, तानाजीच्या मुलाचं लग्न आहे. आणि मग शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले, हरकत नाही, तानाजीचं लग्न आहे, तानाजीच्या मुलाचं लग्न आहे, रायबाचं लग्न आहे, आम्ही जाऊ स्वारीवर. कुणीतरी बातमी तानाजी मालुसरेला सांगितली. तानाजी मालुसरे हसला आणि म्हणाला, महाराज काही चुकलं आमचं, तुमचा आमच्यावर विश्वास नाही. आणि असं म्हणून तानाजी रुसला, रागवला. महाराजांनी समजूत काढली, नाही महाराज, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. अरे स्वतःचं लग्न बाजूला केलं आणि कोंढाण्याची स्वारी करायला निघाले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश, आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे 332 मावळा आणि यशवंती नावाची घोरपड घेऊन कोंढाण्यावर गेला. रात्रीचे 12 वाजले होते. किर्र अंधार होता.
पापणीला सुद्धा लावायला जागा नव्हती, अशा पद्धतीने प्रचंड अंधारामध्ये तिथे पोहोचले. काळाला सुद्धा भीती वाटेल, काळाला सुद्धा भीती वाटेल असा तो कोंडाणा. त्या कोंडाण्यावर पाठीमागच्या बाजूने, लक्षात घ्या बालमित्रांनो, प्रसंग तुमच्यासाठी महत्वाचा आहे. पाठीमागच्या बाजूने घोरपडी ला घेऊन यशवंती नावाचे तानाजी मालुसरे पोहोचले आणि सांगितलं यशवंती चढ. यशवंती 2 वेळा गेली, परत पाठीमागे आली, जणू तिला तानाजीचा काळच दिसला होता. आणि त्यावेळेस हा पोलादी पुरुष गरजला सांगितलं यशवंती मागा फिरू नकोस, मागा फिरू नकोस यशवंती, तुला जर तानाजी मालुसरेचा काळ दिसत असेल तर त्या काळाला सांग तानाजी मालुसरे आलाय म्हणावं. आणि मग यशवंतीला परत धरून, दोरखंडाला धरून 332 माळावर चढला. वर चढला, अचानक खिडकीतून उडी मारली. खिडकीतून उडी मारल्यावर तिथे उदयभाना नावाचा 25 वर्षाचा तरणबांड तरुण एका सुंदरीशी चर्चा करत होता आणि सांगत होता तिला, आओ बहुत खूब है आप, बहुत खूबसूरत है. हमने सुना था कि जब द्रौपदी का वस्त्रहरण हुआ था तो कृष्ण जी आए थे, आपके लिए कौन आएगा, आपके लिए कौन आएगा म्हटलं तानाजी मालुसरे खिडकीतून खाली उडी मारली आणि सांगितलं छत्रपतीचा मावळा आलाय, तानाजी मालुसरे आलाय म्हणावं. आणि मग तानाजी मालुसरे तिथे आले. दोघांचं द्वंद्व सुरू होणार. त्यावेळेस त्या अगोदर उदयभाना म्हटला, महाराज तुम्ही आमचे सरदार व्हा, आम्ही तुमचे नौकर हो. कोंडाणा चढून तुम्ही आलात तरी कसा, एवढा माझा मावळा, तुमचा एवढा शूर मावळा आहे, तर तुम्ही राजे व्हा, आम्ही तुमचे सेवक होतो. आम्हीच दाखवलं. आमिषाला बळी नाही पडले तानाजी मालुसरे, ते आत्ताचे राजकारणी नव्हते. पण ते खऱ्या अर्थाने फक्त शिवाजी नावासाठी जगत होते. विद्यार्थी मित्र हसू नका, शिवाजी हा शब्द एवढा सोपा नाही, उलटा वाचतो तो डायरेक्ट जीवाशी येतो. पहा, शिवाजी आणि जीवाशी संबंध डायरेक्ट हृदयाशी आहे. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालंय, तुमचं आमचं राज्य आहे. आणि मग तिथे लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाली. त्या लढाईला सुरुवात झाली. उदयभानाने वार केला. उदयभानाने वार केला. तरणबाण पहार घेतली तर 4 चाकरा करी एवढी मोठी ताकद होती त्याची. त्याने तानाजी मालुसरेवर वार केला. मालुसरे खाली पडले. शेजारी शेलार मामा 82 वर्षाचा म्हातारा माणूस होता, उठून उभा राहिला आणि लगेच तलवार काढली आणि त्या उदयभानावर वार केले. उदयभानावर जेव्हा वार केले, उदयभानाने स्तनाभूत झाला. त्याच ठिकाणी मात्र आपला सिंह गेला होता. गडावर बातमी पोहोचली, गड आला, पण आपला सिंह गेला. प्रसंग तुम्ही ऐकला होता बाळांनो, एक लक्षात ठेवा. महाराजांना मरण दिसले होते. तानाजी मालुसरेला डावलून स्वतः महाराज जाणार होते. पण हिंदवी स्वराज्य स्थापन होत असताना कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता चांगली माणसं मिळू शकतात, हे शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणून तरी मणिबाई देसाईंनी लावलेलं गांधीजींच्या विचारांचं रोपटाच महात्मा गांधींच्या पुन्हा एकदा नावाने एवढं मोठं स्वप्न पाहते. याला वेगळं काय सांगायचं विद्यार्थी मित्र. मी आताच तुम्हाला इथे काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मला एक प्रसंग माझ्या वाचनात आलेला आहे.